हॅलो. तर मी आज तुम्हाला इक्विटी अँड ट्रस्ट लॉ याविषयी माहिती सांगणार आहे. तर आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. सगळं मराठीमध्ये असणार आहे. खूप मेजर माहिती सांगणार नाही मी, खूप वरची माहिती सांगणार आहे. ठीक आहे. चला तर मग मॉड्यूल 1चा आपण अभ्यास करूया. तर मॉड्यूल 1 आहे इंट्रोडक्शन टू प्रायव्हेट ट्रस्ट. आता प्रायव्हेट ट्रस्ट बघण्यापूर्वी आपण ट्रस्ट म्हणजे काय हे समजून घेऊया. अ ट्रस्ट मीन्स when one person gives property to another person to manage it for the benefit of a third person. म्हणजे काय की एक व्यक्ती त्याच्याकडे प्रॉपर्टी वगैरे आहे आणि त्याला त्याची बेनिफिशरीज म्हणजे वारसदार ह्यांच्यासाठी ह्यांच्या बेनिफिटसाठी एज्युकेशनल पर्पजसाठी कोणाला तरी नेमायचं आहे की ते ह्यांची देखभाल कर म्हणून, कारण की याच्याकडे टाईम वगैरे नसेल. तर ते काय करतात, एक ट्रस्टी नेमतात. मग ट्रस्टी काय करतो, ही त्याच्या बेनिफिशियरीजना मदत करतो. ठीक आहे. हा पुढे जाऊया. इथं एक एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल, Ravi gives ₹5 lakh to Sita and tells her to use it for educating his son. His son Ron. Ron हा त्याचा सन. ठीक आहे. Here रवी हा ऑथर किंवा सेटलर असं त्याला म्हणतात, कारण की तो त्याची प्रॉपर्टी नुसार ट्रस्टी वगैरे नेमणार आहे. तर जो ट्रस्टी नेमतो त्याला ऑथर किंवा सेटलर असं म्हणतात. हू क्रिएट्स द ट्रस्ट, हा ट्रस्टची निर्मिती करतो. सीता ही ट्रस्टी आहे. हू मॅनेजेस द प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टीला मॅनेज करणार आणि बेनिफिशियरीची म्हणजे रोहनची देखभाल करणार. रोहन हा बेनिफिशियरी. हू गेट्स द बेनिफिट, तो सगळे बेनिफिट घेणार. आता ऑब्जेक्ट ऑफ ट्रस्ट. ऑब्जेक्ट म्हणजे पर्पज म्हणजेच उद्दिष्ट. ट्रस्टची उद्दिष्टे. The main purpose of a trust is to protect and use property for someone's benefit, like children, old parents, or charity. आपण जे ट्रस्ट निर्माण केलेले आहे तर त्या ट्रस्टचं मुख्य काम काय आहे, तर प्रोटेक्ट करायचं प्रॉपर्टीला. प्रोटेक्ट अँड यूज प्रॉपर्टी फॉर समवन्स बेनिफिट म्हणजे तिसऱ्या व्यक्तीच्या बेनिफिटसाठी प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन्स अँड ओल्ड पेरेंट्स ऑर चॅरिटी. इथे बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत, टर्म अँड मिनिंग. ठीक आहे. तर टर्म दिलेली आहे, ऑथर और सेटलर. ऑथर और सेटलर म्हणजे पर्सन हू क्रिएट्स द ट्रस्ट, जो व्यक्ती ट्रस्टची निर्मिती करतो त्याला ऑथर सेटलर म्हणतात. ट्रस्टी. पर्सन हू मॅनेजेस द ट्रस्ट प्रॉपर्टी म्हणजे आता हा ट्रस्टची प्रॉपर्टीला मॅनेज करणार. बेनिफिशियरी म्हणजे पर्सन हू रिसिव्स द बेनिफिट म्हणजे ह्याला सगळे फायदे मिळणार. ठीक आहे. हा थर्ड पर्सन बेनिफिशियरी. ट्रस्ट प्रॉपर्टी म्हणजे काय, द थिंग, मनी, लँड एक्सेट्रा केप्ट इन ट्रस्ट म्हणजे आपण एक ट्रस्ट निर्माण करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागणार, जमीन लागणार किंवा मग प्रॉपर्टी लागणार, जेणेकरून आपल्याला ट्रस्ट चालवता येईल.
इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रस्ट म्हणजे काय, द रिटन डॉक्युमेंट ऑफ ट्रस्ट, जे काय आपण अटी शर्ती असणार, प्रॉपर्टी डीड वगैरे, तर ते सगळं रिटन डॉक्युमेंट ऑफ ट्रस्ट असणार. थोडक्यात काय, तर आता आपण ट्रस्ट निर्माण केली ती कशा पद्धतीने चालवायची आणि त्या ट्रस्टीला काय राईट्स असणार आणि बेनिफिशरीजला काय बेनिफिट नेमका द्यायचं, तर ह्याची सगळी माहिती ह्या रिटन डॉक्युमेंटमध्ये असणार. नेक्स्ट, काइंड्स ऑफ ट्रस्ट. तर ह्यामध्ये टाइप्स थोडक्यात दिलेले आहेत ट्रस्टचे. तर पहिले टाइप आहे प्रायव्हेट ट्रस्ट आणि दुसरा आहे पब्लिक ट्रस्ट. प्रायव्हेट ट्रस्ट का मेड फॉर स्पेसिफिक पीपल. एक्झाम्पल, अ फादर क्रिएट्स अ ट्रस्ट फॉर हिज चिल्ड्रन. तर प्रायव्हेट ट्रस्ट ही फक्त फॅमिली वगैरे त्यासाठी रिलेटेड असते आणि पब्लिक ट्रस्ट ही सर्वांसाठी खुली असते. मेड फॉर द पब्लिक और लार्ज ग्रुप. एक्झाम्पल, अ ट्रस्ट फॉर अ टेम्पल और हॉस्पिटल. आपल्या आजूबाजूला खूप सारे टेम्पल्स आहे, तर त्यांच्या नावाने सुद्धा ट्रस्ट खोललेले असते, तर हे फक्त लार्ज ग्रुपसाठी असते आणि हॉस्पिटल हे पब्लिक, म्हणजे दोन्ही पण एकंदर पब्लिक ट्रस्ट असते. ठीक आहे. पब्लिक ट्रस्टमध्ये जी प्रॉपर्टी सर्वांसाठी खुली आहे, ज्याचा लाभ सर्वजण घेऊ शकतात. एक्झाम्पल्स, आपण हॉस्पिटल बघू शकतो आणि टेम्पल्स. आणि प्रायव्हेट म्हणजे जी आपण वापरू शकत नाही, हे फक्त त्याचे बेनिफिशरीज चिल्ड्रनच वापरू शकतात. नेक्स्ट इथे पॉइंट्स दिलेत, डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट ट्रस्ट अँड पब्लिक ट्रस्ट. तर बेनिफिशरीज, पहिला पॉइंट आहे बेनिफिशरीज. स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स प्रायव्हेट ट्रस्ट. तर बेनिफिशरीज प्रायव्हेट ट्रस्टमध्ये बेनिफिशरीज फक्त काही स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स असतात, तर ती सर्वांसाठी खुली नसते. तर पब्लिक ट्रस्ट ही सर्वांसाठी खुली असते किंवा मग सेक्शन ऑफ सोसायटी. जसं सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये एकंदर सगळेच लोक येऊ शकतात किंवा मग फक्त त्या धर्माचेच लोक येऊ शकतात. ठीक आहे. दुसरं आहे पॉइंट लॉ. तर प्रायव्हेट ट्रस्ट ही गव्हर्न बाय इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882. इंडियन ट्रस्ट ॲक्ट 1882 नुसार प्रायव्हेट ट्रस्ट ही काम करते. तर पब्लिक ट्रस्ट ही गव्हर्न बाय चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट लॉज. तर ही चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट लॉज किंवा मग ही इंडियन महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार चालते. ते एक मिसिंग पॉईंट आहे, तर तुम्ही सगळ्यांनी लिहून घेऊ शकता. तो महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पब्लिक ट्रस्ट कार्य करते. तो महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट 1950 पब्लिक ट्रस्ट काम करते ह्या लॉनुसार. ठीक आहे. आता सुपरविजन, एक तर एक्झाम्पल दिले की प्रायव्हेट ट्रस्ट फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. म्हणजे ही प्रायव्हेट ट्रस्ट एखाद्या फॅमिलीने त्यांच्या मुलांसाठी स्थापन केलेले असन, तर ते त्यांच्या एज्युकेशनला उपयोगी पडावी म्हणून काम करते. तर पब्लिक ट्रस्ट ही फॉर पुअर पीपल्स हॉस्पिटल. तर हे जे कोणी गरीब किंवा मग ज्यांना औषधांचा खर्च वगैरे परवडत नाही, असे सर्व लोकांसाठी खुली असते. तर सुपरविजन. चौथा पॉईंट आहे सुपरविजन. कंट्रोल बाय सिव्हिल कोर्ट्स. तर हे प्रायव्हेट ट्रस्ट दिवाणी न्यायालयाने कंट्रोल करता येते. एखादा दावा वगैरे असा पद्धतीचा करायचा असेल तर सिव्हिल कोर्टात जावं लागतं. पब्लिक ट्रस्ट कंट्रोल बाय चॅरिटी कमिशनर और स्टेट गव्हर्नमेंट.
पब्लिक ट्रस्ट ही चॅरिटी कमिशनर किंवा स्टेट गव्हर्नमेंटद्वारे कंट्रोल करतात. पर्पज, आता प्रायव्हेट ट्रस्टचा पर्पज काय? पर्पज और फॅमिली बेनिफिट, पर्सनल और फॅमिली बेनिफिट. प्रायव्हेट ट्रस्ट फॅमिली बेनिफिटसाठीच स्थापन करतात, तर पब्लिक ट्रस्ट ही पब्लिक वेलफेअरसाठी स्थापन करतात. तर दोघांचा एकंदरच 1, 2, 3, 4 आणि या 5 पॉईंट दिलेले आहेत. तर ह्यानुसार तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ द ट्रस्ट विथ अदर रिलेशनशिप. तर इथं कंपॅरिझन दिलेले आहे ट्रस्टचे. तर पहिला आहे ट्रस्ट अँड ओनरशिप. इन ओनरशिप द ओनर uses property for himself. In the trust, the trustee holds property for someone else benefit. ओनरशिप म्हणजे काय? मालकी हक्क. तर हे मालकी हक्क हा ओनर, ओके, मालकी हक्क म्हणजे ही प्रॉपर्टी मी स्वतः वापरणार स्वतःच्या फायद्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच ओनरशिप. पण ट्रस्ट हे अशा पद्धतीने काम नाही करत. तर ट्रस्टी होल्ड्स प्रॉपर्टी फॉर समवन एल्स बेनिफिट. तर मी समजा ट्रस्टी आहे, तर मी प्रॉपर्टी माझ्या नावावर असणार. हां, ठीक आहे, तर माझ्या नावावर असणार, पण ती मी स्वतःच्या फायद्यासाठी नाही वापरू शकत. मला तिसऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी तिला वापरावी लागणार. तर कंपॅरिझन ऑफ ट्रस्ट विथ ट्रस्ट अँड ओनरशिप हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. तर पुढे जाऊया. पुढे ट्रस्ट अँड बेलमेंट. ट्रस्ट अँड बेलमेंट 2 नंबरचा पॉईंट. बेलमेंट इज फॉर टेम्पररी कीपिंग ऑफ गुड्स लाईक गिविंग क्लोथ्स फॉर ड्राय क्लिनिंग. म्हणजे इन अ ट्रस्ट प्रॉपर्टी इज मॅनेज परमनंटली फॉर बेनिफिट. तर बेलमेंट म्हणजे काय? बेलमेंट म्हणजे टेम्पररी कीपिंग ऑफ गुड्स, म्हणजे टेम्पररी वापरायसाठी द्यायच्या गुड्स, पण त्याच्या बदल्यात आपल्याला आता इथे एक्झाम्पल दिले, लाईक गिविंग क्लोथ्स फॉर ड्राय क्लिनिंग. आता आपण कपडे ड्राय क्लिनिंगसाठी स्वच्छ करायला देतो, तर आफ्टर क्लिनिंग आपण ते रिटर्न घेतो आणि त्याच्या बदल्यात पैसे देतो. तेच इथे बेलमेंटमध्ये सांगितलं आहे. पण इथं टेम्पररी आपण गुड्स द्यायच्या, मग ते एकतर रेंट वगैरे त्या टाईपचा आपण करू शकतो इथं. आणि ट्रस्ट इन अ ट्रस्ट प्रॉपर्टी इज मॅनेज परमनंटली फॉर बेनिफिट. हां, तर इथं फक्त फायद्यासाठीच बेनिफिटसाठीच प्रॉपर्टी वापरायची ते, पण कोणाच्या तिसऱ्याच्या फायद्यासाठी. ठीक आहे. तिसरा म्हणजे आपला बेनिफिशियरी आला इथं. ठीक आहे. ट्रस्ट अँड एजन्सी. तर तिसरा पॉईंट आहे आपला ट्रस्ट अँड एजन्सी. ट्रस्ट अँड बेलमेंट मला वाटत की क्लिअर झाला, म्हणून माझ्याकडून सुद्धा पुढे जाऊया. ट्रस्ट अँड एजन्सी. An agent works for the principal but doesn't own property. A trustee holds property legally and acts for the beneficiary. तर एजन्सी मध्ये एक एजंट त्याच्या प्रिन्सिपलसाठी काम करतो. प्रिन्सिपल म्हणजे आपला कॉलेजचा शाळेचा प्रिन्सिपल नाही, तर प्रिन्सिपलमध्ये हा त्याचा मालक. एजंट त्याच्या मालकासाठी काम करतो. हा आणि तो प्रॉपर्टी त्याच्या नावावर नसते. ठीक आहे. पण ट्रस्टी त्याच्या मालकासाठी नाही काम करतो, तो तिसऱ्या व्यक्तीच्या बेनिफिशियरीसाठी काम करतो लीगली. तर तिची होल्ड्स प्रॉपर्टी केलेली त्यांनी, तर ती लिगली होल्ड केलेली युजिंग लॉज अँड ॲक्ट्स फॉर दी बेनिफिशियरीच्या फायद्यासाठी. ठीक आहे. तर हा ट्रस्ट अँड एजन्सी मला नाही वाटत क्लिअर झाला आहे. नेक्स्ट टाइम आणखी छान प्रॅक्टिस करेन.
आता चौथा पॉईंट, ट्रस्ट अँड कॉन्ट्रॅक्ट. अ कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट, एक मिनिट, a contract is an agreement between two parties. A trust is based on confidence, not just normal agreement. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज, दोन पक्षांमधील साधं ॲग्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. तर अ ट्रस्ट इज बेस्ड ऑन कॉन्फिडन्स, नॉट जस्ट अ नॉर्मल ॲग्रीमेंट. तर ही ट्रस्ट हे नॉर्मल ॲग्रीमेंटसारखं काम नाही करत, तर ते कॉन्फिडन्सवरती सुद्धा काम करतं. कॉन्फिडन्स म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं वापरलं की ट्रस्टवरती आपण विश्वास ठेवतो, आपल्या ट्रस्टीवरती, की हा ट्रस्टी काम करेल आणि बेनिफिशियरीजला मदत करेल आणि उरलेलं प्रॉफिट पुन्हा ऑथरकडे येईल आणि ऑथर पुन्हा त्यांना प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. जे काय ॲग्रीमेंटमध्ये ठरले ते त्या अटी वगैरे सगळ्या फॉलो करेन असं. चौथा पॉईंट झाला हा. पाचवा, ट्रस्ट अँड इक्विटेबल चार्ज. इन इक्विटेबल चार्ज द प्रॉपर्टी इज सिक्युरिटी फॉर अ डेप्ट. इन ट्रस्ट प्रॉपर्टी हेल्ड्स फॉर बेनिफिट, नॉट रिपेमेंट. हां बरोबर. तर इक्विटेबल म्हणजे काय, तर प्रॉपर्टीचं काय, आपण जर एखादी प्रॉपर्टी विकली पण आपल्याला त्याच्या बदल्यात हेच नाही दिलं, पैसेच नाही दिले, तर ती प्रॉपर्टीसुद्धा त्याला पुन्हा मिळणार. आणि सोबत जी प्रॉपर्टी ज्याने फसवलं आहे की पैसेच नाही दिले तर त्याला दंड पण होणार. मग दंड प्लस प्रॉपर्टी म्हणजे इक्विटी. इक्विटीमध्ये अशा प्रकारे तरतूद आहे. ठीक आहे. तर इथं दिलं इन इक्विटेबल चार्ज द प्रॉपर्टी इज सिक्युरिटी फॉर अ डेप्ट. जे काय फसवले तर त्याचा फसवणुकी, आता समजा त्याला 1 लाखाचा दंड केला आहे, त्यांनी फसवलं आहे कोणाला तरी म्हणून कोर्टाने त्याला 1 लाखाचा दंड ठेवला आहे, तर ह्या दंडाची रक्कम त्याच्याकडे तर नसणार 1 लाख रुपये लगेच, तर त्याची प्रॉपर्टी तर त्याचं नाव असणार ना. मग ती प्रॉपर्टीचा वापर करून ते डेब्ट वसूल करणार. पण ट्रस्टमध्येच नसतं. तर इन ट्रस्ट प्रॉपर्टी हेल्ड्स फॉर बेनिफिट, नॉट रिपेमेंट. तर ही ट्रस्टची प्रॉपर्टी ही फक्त बेनिफिटसाठीच वापरायची, रिपेमेंटसाठी नाही. बस. ट्रस्ट अँड इक्विटेबल चार्ज ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे. नेक्स्ट, ट्रस्ट अँड मॉर्टेज. 6वा पॉईंट, मॉर्टेज गिव्स द लेंडर राईट्स ओव्हर प्रॉपर्टी फॉर लोन सिक्युरिटी. अ ट्रस्ट गिव्स द ट्रस्टी प्रॉपर्टी टू मॅनेज फॉर समवन एल्स. हो, तर ह्यामध्ये जर आपण एखादा लोन काढला असेल तर ते लोन की मी 100% भरेल, तर यासाठी आपण सिक्युरिटी म्हणून मॉर्टेज करू शकतो. समजा आपल्याला एखादं घर खरेदी केले, पण घर खरेदी करायसाठी आपण लोन घेतले, तर त्या लोनमध्ये नमूद असतं की जर का मी लोन क्लिअर केलं नाही तर माझी मालमत्ता तुम्ही विकून तो डेब्ट क्लिअर करू शकता. तर ट्रस्टमध्ये असं नसतं. ट्रस्टीनी फक्त ती प्रॉपर्टी मॅनेज करायची दुसऱ्याच्या फायद्यासाठी, बेनिफिशरीच्या फायद्यासाठी, बस एवढंच त्याचं काम आहे ट्रस्टचं. मग ट्रस्ट आणि मॉर्टेज हा दोन्हींचा डिफरन्स इथं छोटा दिलेला आहे. त्यानंतर आहे 7वा, ट्रस्ट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स मॅनेजिंग प्रॉपर्टी लाईक ऑफ अ डिसीज पर्सन्स इस्टेट. A trust is a relationship more about confidence and benefit. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, प्रॉपर्टी फक्त मॅनेज करायची. लाईक ऑफ डिसीज पर्सन इस्टेट. डिसीज पर्सन इस्टेटची मालमत्ता जी आहे तर ती मृत्यूपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे तिचं वाटप करायचं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन करायचं. अ ट्रस्ट इज अ रिलेशनशिप मोर अबाउट कॉन्फिडन्स अँड बेनिफिट. ट्रस्ट हे एक प्रकारचं असं रिलेशनशिप आहे की ज्यामध्ये
फक्त बेनिफिट यावरती हे केलं जातं, फोकस केलं जातं, बस एवढंच आहे. पुढे 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 मॉड्यूल 2. हां, कॉंग्रॅच्युलेशन्स, फर्स्ट मॉड्यूल क्लिअर झालेलं आहे. हां, तर आहे इन सिम्पल वर्ड्स. फर्स्ट मॉड्यूलचं थोडक्यात काय 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 माहिती आहे तर ती ह्याच्यामध्ये दिली. अ ट्रस्ट इज लाईक अ सेफ बॉक्स ऑफ प्रॉपर्टी दॅट वन पर्सन होल्ड्स बट नॉट फॉर हिमसेल्फ. ही कीप्स अँड युजेस इट ओनली फॉर द बेनिफिट ऑफ समवन एल्स विथ हॉनेस्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर हा थोडक्यात फर्स्ट मॉड्यूलचा संपूर्ण छोटासा सारांश दिलेला आहे. त्याचं सेकंड मॉड्यूल इथून चालू होता, जनरल प्रिन्सिपल्स. सेकंड मॉड्यूल म्हणजे क्रिएशन ऑफ ट्रस्ट. पहिला पॉईंट आहे तर अ ट्रस्ट इज क्रिएटेड वेन समवन ट्रान्सफर्स प्रॉपर्टी टू अनदर पर्सन टू होल्ड इट फॉर द बेनिफिट ऑफ समवन एल्स विथ कॉन्फिडन्स अँड हॉनेस्टी. क्रिएशन ट्रस्ट कशी निर्माण केली जाते तर एखादी व्यक्ती त्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो अनदर पर्सनने होल्ड करण्यासाठी, म्हणजे त्याच्या नावावरती तात्पुरती ठेवण्यासाठी, तिसऱ्या व्यक्तीच्या बेनिफिट्ससाठी, विथ कॉन्फिडन्स अँड हॉनेस्टी, प्रामाणिकपणे आणि पूर्ण कॉन्फिडन्सने. इसेन्शियल एलिमेंट्स, कंडिशन्स टू क्रिएट अ व्हॅलिड ट्रस्ट. क्रिएशन ऑफ ट्रस्ट म्हणजे फक्त एक हा पॉईंट दिला, याच्यामध्ये असं सांगितलं की एक व्यक्ती जो प्रॉपर्टी होल्ड करतो आणि तो दुसऱ्याच्या नावाने ते प्रॉपर्टी देऊ शकतो तिसऱ्या व्यक्तीच्या बेनिफिटसाठी. तर ही पहिली सुरुवात आहे क्रिएशन ऑफ ट्रस्टची, बाकी काहीच नाही याच्यामध्ये दिलेलं. ठीक आहे, पुढे जाऊया. इसेन्शियल एलिमेंट्स, कंडिशन्स टू क्रिएट अ व्हॅलिड ट्रस्ट. व्हॅलिड ट्रस्ट म्हणजे जी कायदेशीररित्या ट्रस्ट निर्माण करतो आपण, तर ती निर्माण करण्यासाठी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, म्हणजेच अटी, शर्ती वगैरे वगैरे. ठीक आहे, तर जाऊया पहिल्या पॉईंटकडे. पहिल्या पॉईंटमध्ये काय दिलं आहे, ऑथर आणि सेटलर. आता ऑथर आणि सेटलर आपण मागशीच बघितला होता, परत एकदा बघूया. द पर्सन हू क्रिएट्स द ट्रस्ट. आता हा जो पर्सन आहे ऑथर सेटलर, लाईक अ नॉर्मल पीपल, फक्त ह्याच्याकडे प्रॉपर्टी पाहिजे आणि वारसदार पाहिजे. ठीक आहे, तर मग तो ऑथर होऊ शकतो आणि ट्रस्ट निर्माण करू शकतो, बाकी वेगळं ह्याच्यात काहीच नाही आहे. पुढे काय आहे, ट्रस्टी द पर्सन हू ॲक्सेप्ट्स टू मॅनेज द ट्रस्ट प्रॉपर्टी. ठीक आहे, तर हा ट्रस्टी म्हणजे एक व्यक्ती जो या ऑथरची प्रॉपर्टी ला मॅनेज त्याला करायची आहे आणि करण्यासाठी तो त्याच्या अटी, शर्ती वगैरे सगळं ॲक्सेप्ट करतो, तो झाला ट्रस्टी. ठीक आहे, ट्रस्टी म्हणजे थोडक्यात काय की दुसऱ्याची जमीन मायनावर त्यांनी करायची, किंवा मग त्याच्या अटी शर्तीनुसार जो पण काही त्याच्या बेनिफिशरीजला, वारसदारांना जो काही बेनिफिट द्यायचा आहे तर तो मी त्यांना द्यायचा, बाकी काही करायचं नाही. ह्याचं घ्यायचं आणि त्याचं दुसऱ्याला द्यायचं, बस. बेनिफिशरी द पर्सन फॉर हुज बेनिफिट द ट्रस्ट इज मेड. बेनिफिशरी म्हणजे कोण, थोडक्यात आला वारसदार. प्रायव्हेट ट्रस्टमधले सांगते बरं का. बेनिफिशरी द पर्सन फॉर हुज बेनिफिट द ट्रस्ट इज मेड. ह्याच्यासाठी पूर्ण ट्रस्टची निर्मिती करतात वारसदारासाठी. आता ट्रस्ट प्रॉपर्टी, चौथा आहे ट्रस्ट प्रॉपर्टी. Trust property, there must be some property, example money, land, etc. to manage. आता आपण जी ट्रस्ट निर्माण केली, थोडक्यात ट्रस्ट निर्माण केली, तर त्याच्यानुसार तिसऱ्या बेनिफिशरीजला जी काही प्रॉफिट करून द्यायचं आहे ठरल्यानुसार, तर ते चालवण्यासाठी ट्रस्टकडे म्हणजेच आपल्या ऑथर सेटलरकडे मनी पाहिजे, लँड पाहिजे किंवा प्रॉपर्टी पाहिजे की ज्यानुसार तो काम करू शकेल ट्रस्टी, बस. आता 5वा पॉईंट आहे ऑब्जेक्ट्स ऑफ ट्रस्ट. ठीक आहे, तर ह्यामध्ये काय दिलं आहे, द पर्पज मस्ट बी
क्लिअर अँड लिगल. बस ट्रस्टचं उद्दिष्ट हे क्लिअर पाहिजे आणि लिगल पाहिजे. म्हणजे काय, कायद्यानुसार ट्रस्ट स्थापन केली पाहिजे, इलिगल कामासाठी नाही. ठीक आहे, 5वा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता आपण 6व्या पॉईंटकडे वळूया. डिक्लेरेशन ऑफ ट्रस्ट. देअर मस्ट बी अ क्लिअर इंटेन्शन आयदर रिटन ऑर स्पोकन टू क्रिएट अ ट्रस्ट. पण ट्रस्ट निर्माण केलेले आहे, तर ही ट्रस्टिंग चालवायची. त्याच्यासाठी आपण अटी, शर्ती, कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट जे पण काही लिहिणार, त्यानुसार ट्रस्ट चालणार, बेनिफिशरीजला बेनिफिट भेटणार, हे ज्यामध्ये लिहिलेलं असेल तर ते मोस्टली रिटन असते. तर इथे स्पोकन पण असू शकते असं लिहिले. ठीक आहे, तर मोड्स ऑफ क्रिएशनमध्ये जाऊया. मोड्स ऑफ क्रिएशन. बाय ॲक्ट ऑफ पार्टीज क्रिएटेड बाय अ पर्सन थ्रू अ विल ऑर रिटन इन्स्ट्रुमेंट. रिटन इन्स्ट्रुमेंट म्हणजे इथे डीड. रिटन इन्स्ट्रुमेंट ट्रस्टमध्ये डीड असतात. ट्रस्ट डीड किंवा फक्त डीड. ठीक आहे. एक्झाम्पल, अ फादर क्रिएट्स अ ट्रस्ट इन हिज विल फॉर हिज डॉटर्स एज्युकेशन. आता याच्यात सरळ सरळ असा अर्थ आहे की एज्युकेशन पर्पजसाठी इथं ट्रस्टची निर्मिती केलेली आहे. कोणी फादरनी केलेलं आहे. क्रिएटेड बाय अ पर्सन थ्रू अ विल ऑर रिटन इन्स्ट्रुमेंट. तर इथं रिटन इन्स्ट्रुमेंटद्वारे किंवा मग विल म्हणजे हे आलं बक्षीसपत्र, बक्षीस नाही, विल इच्छा त्याच्या इच्छेने. बस एवढंच ह्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. दुसरं काय, मोड्स ऑफ क्रिएशनमध्ये बाय ऑपरेशन ऑफ लॉज. ठीक आहे. क्रिएटेड ऑटोमॅटिकली बाय लॉ व्हेन समवन wrongfully होल्ड्स प्रॉपर्टी फॉर अनदर. व्हॉट, काय, क्रिएटेड ऑटोमॅटिकली बाय लॉ. अच्छा, तर हे सांगते की ऑटोमॅटिकली लॉद्वारे क्रिएट केलेली प्रॉपर्टी असं सांगते. हे एक्झाम्पल दिले, वेन समवन रॉंगफुली होल्ड्स प्रॉपर्टी फॉर अनदर. जर कुणी रॉंगफुली होल्ड्स प्रॉपर्टी केली असेल, म्हणजे जर का एखाद्या व्यक्ती बोगस कागदपत्रे वगैरे वापरले असेल किंवा मग चुकीचे काम, इलिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे असेल, तर ही प्रॉपर्टी आणि त्याची ट्रस्ट आपोआप लॉद्वारे त्याच्यावरती कायदेशीर हे करू शकतो आपण, कारवाई वगैरे वगैरे. ठीक आहे, बाय ऑपरेशन ऑफ लॉ. मोड्स ऑफ क्रिएशन म्हणजे आय थिंक ट्रस्ट क्रिएट केली आहे. मोड्सला काय म्हणतात, मोड्स टाइप्स म्हणू शकतो, टाइप्स ऑफ क्रिएशन. ठीक आहे, तर बाय ॲक्ट ऑफ पार्टीज. पार्टीजनी स्वतः निर्माण केलेली. ठीक आहे, मोड्स ऑफ क्रिएशन बाय ॲक्ट ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीजनी स्वतः निर्माण करू शकतात किंवा मग लॉद्वारे, कायद्याद्वारे. तर जर का एखादी ट्रस्टी चुकीच्या पद्धतीने होल्ड करत असेल प्रॉपर्टी दुसऱ्याच्या बेनिफिटसाठी, तरीसुद्धा जर का हा रॉंगफुली होल्ड करत असेल, तर ती डायरेक्ट कायद्याद्वारे बाय ऑपरेशन ऑफ लॉ आपण पुन्हा चांगल्या लिगली आपण होल्ड करू शकतो किंवा लिगली दुसऱ्या ट्रस्टीला नेमू शकतो. बाकी काहीच नाही याच्यामध्ये. तिसरा दिलेला आहे इनव्हॅलिड ट्रस्ट. अ ट्रस्ट इज इनव्हॅलिड. इनव्हॅलिड म्हणजे की जी व्हॅलिडच नाही आहे थोडक्यात. द पर्पज इज इलिगल ऑर इमोरल. म्हणजे काय की जे एखादी ट्रस्ट निर्माण केली मी, तर ती बेनिफिशियरीसाठी करण्याऐवजी मी आणखीन इलिगल पर्पजसाठी केली, तर ती इनव्हॅलिड ट्रस्ट राहणार. ठीक आहे.
दुसरं काय, द बेनिफिशियरी इज नॉट सर्टन, म्हणजे जो बेनिफिशियरीला मदत करायची होती तर ती बेनिफिशियरी हा ठरवलेला नसेल की नेमकं कोणाला बेनिफिट मिळून द्यायचं आहे, तर ही सुद्धा इनव्हॅलिड होणार. द प्रॉपर्टी इज नॉट ट्रान्सफरेबल, म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे, जे ट्रस्ट जो ऑथर आणि सेटलर आहे तर त्याच्याकडे जी प्रॉपर्टी ती कोणाला तो ट्रान्सफर करू शकत नाही, ट्रान्सफरेबल नाही आहे, तर मग ट्रस्ट क्रिएटच होणार नाही. जे झाले तरी पण ही इनव्हॅलिड ट्रस्ट राहणार. आता दुसरा पॉईंट आहे अपॉइंटमेंट ऑफ ट्रस्टी. ट्रस्टीची अपॉइंटमेंट कशी करायची तर ते ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आफ्टर अ ट्रस्ट इज क्रिएटेड someone must manage it, that person is a trustee. तर आता ट्रस्टची निर्माण आपण केलेली, निर्मिती केलेली आहे, पण तिला चालवण्यासाठी एक माणूस पाहिजे, तर त्या माणसाचं नाव थोडक्यात ट्रस्टी. हाऊ ट्रस्टीज आर अपॉइंटेड, तर हा ट्रस्टी कशा प्रकारे अपॉइंटमेंट ह्याची होते, तर हे तिचे मुद्दे दिले, 3 पॉईंट दिले ते. बाय द ऑथर ऑफ ट्रस्ट, ऑथर सेटलर मालक, ट्रस्टचा मालक जो काय त्याच्याकडे प्रॉपर्टी ओन करतो, तो ट्रस्ट तयार करतो, ट्रस्टीला कामावर ठेवतो, तो ऑथर. तर तो एक तर स्वतः डिरेक्टली ट्रस्ट डॉक्युमेंटमध्ये ठरवू शकतो की मला ह्याला नेमायचं आहे, ठीक आहे, ट्रस्टी म्हणून, आणि तो मग माझं काम करणार सगळं. आणि दुसरं काय, बाय द बेनिफिशरीज, म्हणजे माझे बेनिफिशरी वारसदारच ठरवणार की मला ह्याला ट्रस्टी म्हणून नेमायचं आहे. इफ ऑथर डिडंट अपॉइंट बेनिफिशरीज कॅन, म्हणजे जर का ऑथर हे मालकाने जर का नेमलं नाही, ट्रस्टच्या मालकाने, की ट्रस्टी कोण ठरवायचा, तर बेनिफिशरीज ठरवू शकतो. तिसरा पॉईंट आहे बाय कोर्ट. इफ नो वन इज अपॉइंटेड और द ट्रस्टी डायज, द कोर्ट कॅन अपॉइंट अ न्यू वन. तर हे पब्लिक ट्रस्टसाठी लागू होतं आणि हे 2 प्रायव्हेट ट्रस्टसाठी लागू होतात. हा पहिला आणि हा दुसरा मुद्दा प्रायव्हेट ट्रस्टसाठी. तर बाय कोर्टमध्ये असं सांगितलं आहे की जर का ट्रस्टीची अपॉइंटमेंट केलीच नाही, किंवा मग जो आधीचा ट्रस्टी होता तर त्याची डेथ झाली, तर त्याची डेथ झाली तर कोर्ट स्वतःहून अपॉइंट करू शकतो न्यू वन ट्रस्टी. तर हे हाऊ ट्रस्टीज आर अपॉइंटेड, म्हणजे हे 3 जण नेमू शकतात. कोण कोण, पहिला आहे ऑथर, दुसरे आहे बेनिफिशियरीज, आणि तिसरे आहे कोर्ट. आता A B C ध्यानच राहील, मग A B C ऑथर, बेनिफिशियरी आणि कोर्ट, ठीक आहे. आता हे क्लिअर झालेले आहे. पुढे जाऊ, क्वालिफिकेशन ऑफ ट्रस्टी. आता जो आपण ट्रस्टी नेमला आहे तर त्याचं क्वालिफिकेशन काय असणार ते ह्यामध्ये आपण बघणार. तर ही मस्ट बी कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी हा सक्षम असला पाहिजे. आता तो सक्षम म्हणजे नेमकं कशा पद्धतीने सक्षम असला पाहिजे, तर तो साऊंड माइंड असला पाहिजे. साऊंड माइंड म्हणजे तो त्याची मानसिकता किंवा मग जो मेंटल हेल्थ आहे तर ते चांगलं असलं पाहिजे, तो मेंटल वेडा नसला पाहिजे. आणि दुसरं काय तर मेजर एज, त्याचा एज हे तो खूपच लहान नसला पाहिजे आणि खूपच वयस्कर नसला पाहिजे. अशा पद्धतीने तो मेजर एजमध्ये असला पाहिजे. 80+ असला पाहिजे. मस्ट बी हॉनेस्ट अँड रिस्पॉन्सिबल, तो प्रामाणिक असला पाहिजे आणि रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. बस एवढंच दिले. शुड हॅव सम नॉलेज अबाउट प्रॉपर्टी ऑर फायनान्स, तर प्रॉपर्टीबद्दलची त्याला माहिती असली पाहिजे आणि फायनान्स कशा प्रकारे जो आर्थिक व्यवहार करायचा त्याच्याबद्दल त्याला माहिती असली पाहिजे. आणि ही प्रॉपर्टीबद्दल त्याला सगळं नॉलेज असला पाहिजे. नाहीतर एखाद्या खेड्यातला जरून आणला माणूस तर तो ज्या ठिकाणी शहरात आणला तर त्याला जास्त किमतीची प्रॉपर्टी तो कमी किमतीत विकेल, कारण की त्याला गावाकडचा रेट माहिती असं झालं पाहिजे. तर इथं ड्युटीज ऑफ ट्रस्टी दिलेल्या आहेत. ड्युटीज ऑफ ट्रस्टीज, ट्रस्टीचं काम आहे, त्याच्यात बरेचसे काम आहेत पण मी एकदम छोटी माहिती घेतलेली आहे. फक्त
रिव्हिजनसाठी, ओव्हरव्ह्यूसाठी किंवा एकंदर सिलेबसमध्ये नेमकं काय लिहिलं ह्याच्यासाठी. ठीक आहे. टू प्रोटेक्ट अँड मॅनेज ट्रस्ट प्रॉपर्टी प्रॉपरली. ट्रस्टीचं काम काय आहे की ट्रस्टीची जी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, तर ती चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅनेज करता आली पाहिजे. टू बी लॉयल अँड ॲक्ट फॉर द बेनिफिट ऑफ द बेनिफिशरी. म्हणजे काय, तर बेनिफिशरीच्याच फक्त फायद्यासाठी त्यांनी काम करायचं आहे आणि प्रामाणिक राहायचं आहे. त्यांनी स्वतःच्या हितासाठी त्या प्रॉपर्टीचा वापर करायचा नाही आहे. टू कीप अकाउंट्स अँड गिव्ह इन्फॉर्मेशन टू बेनिफिशरीज. त्यांनी जे आर्थिक व्यवहार केलेला आहे तर त्याचं त्यांनी लेखाजोखा, अकाउंटिंग वगैरे त्याची सगळी माहिती बेनिफिशरीजला देणे गरजेचं आहे की मी इथे हा खर्च केला आणि एवढे पैसे शिल्लक राहिले, एवढे मी रिटर्न पाठवले वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आता राईट्स ऑफ प्रॉपर्टी, राईट ऑफ अ ट्रस्टी. ठीक आहे. ट्रस्टीचे काय काय राईट आहेत, तर ह्याच्यात भरपूर सारे राईट आहे, मी फक्त 3 घेतले. राईट टू पोझिशन ऑफ प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचा ताबा ठेवायचा. पोझिशन म्हणजे ताबा झाला, म्हणजे नाही का, एक प्रॉपर्टी ट्रस्टीची प्रॉपर्टीवर त्याने ताबा ठेवायचा. नाहीतर मग ह्याचं नाव प्रॉपर्टी राहील ट्रस्टीच्या आणि ताबा दुसऱ्याचंच आहे, मग काही कामाचं. म्हणजेच प्रॉपर्टीचं पोझिशन हे ट्रस्टीकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. राईट टू रिइम्बर्समेंट ऑफ एक्सपेन्सेस. म्हणजे काय, एकच मिनिट. हा, तर राईट टू इम्बर्समेंट ऑफ एक्सपेन्सेस म्हणजे जर का एखादा एक्सपेन्सेस म्हणजे जिथं खर्च, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आता आपण समजा 1000 रुपयाचा खर्च झालेला आहे, तर फक्त त्याने 1000 रुपये द्यायचे ते आणि 1000 रुपयाच्या ऐवजी चुकून त्याने 2000 रुपये दिले, तर त्याचं रिइम्बर्समेंट म्हणजे त्याचं रिपेमेंट, रिफंड घेण्याचा अधिकार ट्रस्टीला आहे. ठीक आहे. आता हा एक्सपेन्सेस बेनिफिशरीचा असू शकतो, बेनिफिशरी. ठीक आहे. जर का बेनिफिशरीजला दर महिन्याला मी 1000 रुपये द्यायचे, त्याच्याऐवजी मी 2000 रुपये दिले, तर मला ट्रस्टीला हा राईट आहे की मी त्या बेनिफिशरीकडून 1000 रुपये रिटर्न घ्यायचे. ठीक आहे. राईट टू सीक कोर्ट हेल्प इफ नीडेड. जर का मला गरज वाटलीच की आता हा बेनिफिशरी पैसे देतच नाही आहे, तर मग फॉर एक्झाम्पल देते, सिरियसली घेऊ नका, तर मग मी कोर्टमध्ये जाऊन त्याची मदत मागू शकते इफ नीडेड. व्हॅकेटिंग द ऑफिस ऑफ ट्रस्टी. व्हॅकेटिंग म्हणजे सोडणे. Vacating the office of trustee. A trustee may lose or lose his position in several ways. Position. ठीक आहे. तर हा जो ट्रस्टी आहे, तर हा त्याचा जे पोझिशन आहे, त्याचं जे पद आहे, तर त्याला नसेल काम करायचं, तर तो कशा पद्धतीने सोडू शकतो ऑफिस, किंवा मग काम कसं सोडू शकतो, तर त्याचे वेज दिले ते. तर पहिलं काय लिहिलं, बाय डेथ. जर का एखाद्या ट्रस्टीचा डेथ झाली, तर मग ते जे पद आहे तर ते रिकामं होऊ शकतं. ठीक आहे. पुढे काय, बाय रेजिग्नेशन. ट्रस्टीला वाटलं मला कामच करायचं नाही आहे, तर मग तो रेजिग्नेशन देऊन, रिझाईन देऊन ऑफिस रिकामं करू शकतो. रिकामं म्हणजे काय, ती सीट, त्याच्या जागी दुसऱ्या कोणी आपण नेमू शकतो. ठीक आहे. ट्रस्टी कॅन रिझाईन विथ कन्सेंट ऑफ ऑल बेनिफिशरीज ऑर बाय कोर्ट परमिशन. आता हा जो रिझाईन आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या बेनिफिशरीजची सहमती असली पाहिजे आणि किंवा मग कोर्टाची परमिशन असली पाहिजे, तर तो रिझाईन देऊन हे ऑफिस सोडू शकतो. दुसरं काय, बाय रिमूव्हल. कोर्ट मे रिमूव्ह अ ट्रस्टी इफ ही इज डिसऑनेस्ट, इनकेपेबल ऑर मिसयुजेस प्रॉपर्टी. जर का ट्रस्टीने प्रामाणिकपणाने काम नाही केलं, किंवा मग तो इनकेपेबल, पॅरालिसिस, हँडिकॅप असेल, तर किंवा मग त्याने प्रॉपर्टीचा मिसयूज केला, तर कोर्टाच्या ऑर्डरने आपण
त्याला काढून टाकू शकतो कामावरून. बाय कम्प्लिशन ऑफ पर्पज, व्हेन द पर्पज ऑफ ट्रस्ट इज फुलफिल्ड. तर कम्प्लिशन ऑफ पर्पज म्हणजे आपण बेनिफिशरीजचं एज्युकेशनसाठी ही ट्रस्ट खोलली होती, तर त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालं, तर आता काही गरज नाही ट्रस्टची. तर मग म्हणजेच त्याचं पर्पज आहे जे फुलफिल झाले, मग तो रिझाईन नाही तर डायरेक्ट त्याचं काम संपू शकतं ट्रस्टीचं. ठीक आहे. आता पुढे आहे, पुढे अजून दिलेलं आहे, बाय बिकमिंग इनसॉल्वंट इफ ट्रस्टी कॅनॉट हँडल प्रॉपर्टी ड्यू टू फायनान्शियल इश्यूज. जर का आता समजा त्या ट्रस्टचं उत्पन्न कमी झालं किंवा मग ट्रस्ट चालवण्यासाठी जो फायनान्शियल आर्थिक गरज आहे तर त्याचे कमी पडली, तर दिवाळखोर, इनसॉल्वेंट म्हणजे दिवाळखोर ट्रस्टची जी प्रॉपर्टी जी ट्रस्टी हँडल करत होता तर ती त्याने विकून टाकली, आणि त्याचे जे विकल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीतून जे काही आर्थिक पैसे त्याला मिळाले तर ते सगळे संपले, आणि नंतर मग त्याला आर्थिक अडचण निर्माण झाली, तर ती ट्रस्ट बंद पडू शकते, म्हणजेच इनसॉल्वंट होऊ शकते. आता एक्सटिंक्शन ऑफ ट्रस्ट, अ ट्रस्ट इट सेड टू बी एक्सटिंग्विश्ड एंडेड when it comes to an end. तर ट्रस्टचं काम संपलं तर ती ट्रस्ट बंद पडू शकते, बाकी काहीच नाही. ट्रस्ट बंद पडली तर ते वॅकेट होऊ शकते, बाकी काहीच नाही. आता परत इथं तोच पॉईंट आलाय, चुकून आला असेल. एक्सटिंक्शन ऑफ ट्रस्ट. ठीक आहे, तर एक्सटिंक्शन म्हणजे ट्रस्ट नष्ट कशी होऊ शकते. तर पहिला पॉइंट आहे व्हेन पर्पज इज फुलफिल्ड. तेच एक्झाम्पल दिलंय, द ट्रस्ट क्रिएटेड फॉर डॉटर्स एज्युकेशन एंड्स व्हेन शी फिनिशेस स्टडीज. बरोबर. तर जर का एज्युकेशन कंप्लीट झालं तर ती ट्रस्ट आपोआप एक्सटिंक्शन होऊ शकते, करता येते. पुढे काय, व्हेन पर्पज बिकम्स इम्पॉसिबल ऑर अनलॉफुल. एक्झाम्पल लिहिले, ट्रस्ट टू बिल्ड अ स्कूल ऑर लँड दॅट इज लेटर टेकन बाय गव्हर्नमेंट. तर पहिलं काय होतं की त्याचं काम फुलफिल झालं, ट्रस्टचं पर्पज फुलफिल झाला तर ती आपण नष्ट करू शकतो. दुसरं काय, व्हेन पर्पज बिकम्स इम्पॉसिबल ऑर अनलॉफुल. एक्झाम्पल दिलं आहे की एका ट्रस्टला शाळा बांधायची होती, पण त्या जागेत तो शाळा बांधणार होता ती ट्रस्ट, तर ती जागा गव्हर्नमेंटने घेतली. गव्हर्नमेंटद्वारे जर का अडथळा आला तर मग ती ट्रस्टचं इम्पॉसिबल होतं काम करणं, म्हणजे ती आता अनलॉफुल होते. तिसरं काय, व्हेन द बेनिफिशरी डायज. आता जो बेनिफिशरी आपण त्याच्यासाठी काम करणार आहेत, आता इथं सांगितलं होतं डॉटर्स एज्युकेशन, आता ते डॉटरच तिची डेथ झाली तर मग बेनिफिशरी त्याचं कामच नाही राहिलं ट्रस्टचं काहीच, मग ती ट्रस्ट आपोआप नष्ट होणार. अँड देर इज नो अदर पर्सन टू टेक बेनिफिट. आणि त्या ट्रस्टचं बेनिफिट घेण्यासाठी कोणी बेनिफिशरीज नाही राहिला तर ती ट्रस्ट एक्सटिंग्विश होणार. व्हेन द प्रॉपर्टी इज डिस्ट्रॉय. तर प्रॉपर्टी, आता ज्या प्रॉपर्टीवरती आपल्याला काम करायचं ती प्रॉपर्टी जर का शिल्लक नाही राहिली तर मग ट्रस्ट एक्सटिंग्विश्ड होणार. तर एक्झाम्पल दिले, लँड इज फ्लडेड परमनंटली. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितले पावसामध्ये पूर वगैरे आलेला आहे, तर आपण तिथं त्या ठिकाणी कामच करू शकत नाही. जर का आपलं पर्पज एज्युकेशनल पर्पज आहे त्या ठिकाणी त्या जागेवरती आपल्याला इमारत बांधायची, शाळा बांधायची, तर तिथे पूर आला आणि ती जी प्रॉपर्टी, ती मालमत्ता आहे, ती जागा आहे, तर ती पुरामुळे खराब झाली आणि तर त्याच्यावरती काही बांधू शकत नाही, तर ते नष्टच होणार ना.
पुढे व्हेन ऑल बेनिफिशरीज गिव्ह कन्सेंट, जर का सगळ्या बेनिफिशरीजना वाटलं की मला आता ट्रस्टचा उपयोग म्हणजे ट्रस्ट नको आहे, मला बेनिफिशरी व्हायचंच नाही आहे, मला गरजच नाही उरली, तर मग सगळ्या बेनिफिशरीजच्या कन्सेंट घेऊन त्यांची ट्रस्ट एक्सटिंग्विश होऊ शकते. इफ ऑल आर अडल्ट्स अँड ॲग्री टू एंड इट बाय रिव्होकेशन कॅन्सलेशन. आता हे कॅन्सलेशन, द ऑथर कॅन रिवोक द ट्रस्ट इफ he has reserved the right to do so in the trust deed or all beneficiaries agrees. आता ही ट्रस्ट आपण निर्माण करतोय, आता निर्माण करायला चालू केली ट्रस्टची आणि ही त्याची प्रॉपर्टी, पण अचानक माझं ठरलं की मला नकोच आहे ट्रस्टची निर्माणच करायची नाही, कॅन्सल करायचे, तर ती कशा प्रकारे करायची, तर एकतर आपण जे ॲग्रीमेंट करणार आहे, ट्रस्ट डेट करणार आहे, त्याच्यामध्ये नमूद पाहिजे की ही जी ट्रस्ट आहे तर ही कॅन्सल करायचा अधिकार कोणाकडे, तर ऑथरनी जर का त्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल की जर मला वाटलं तर मी ही ट्रस्ट रद्द करू शकतो, तर मग ती रद्द होऊ शकते. किंवा मग ऑल बेनिफिशरीज ॲग्री, सगळ्या बेनिफिशरीजने ठरवलं की मला ही ट्रस्ट नकोच आहे, तर मग ही ट्रस्ट एक्सटिंग्विश होऊ शकते. तर मॉड्यूल 3 इथून चालू होणार आहे. इथून मॉड्यूल 3 मध्ये आपण बघणार आहोत रेग्युलेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन ट्रस्टीज अँड बेनिफिशरीज. ठीक आहे, तर इथं मॉड्यूल 2 मध्ये काय नेमकं सांगितलं आहे ह्याचा छोटासा सारांश दिलेला आहे. In simple words, a trust is born when property is given for someone's benefit, lives through a trustee's honest management, and ends up when its purpose is fulfilled or becomes impossible. पास सेकंड मॉड्यूलमध्ये आपण जे काही शिकलो त्याचा छोटासा सारांश समरी इथे दिलेली आहे. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे, जवळपास 47 मिनिटं झालेला आहे. सो मी इथेच एंड करते. मॉड्यूल 3 आपण पुढच्या भागात बघूया. बाय. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका, की त्याच्यामुळे मला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवायसाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.